नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आजची कथा आहे गेट आउट. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा गेट आउट. विमानतळावरून विजयाबाई घरी निघाल्या. त्यांची काश्मीर ट्रिप एक दिवस लवकर संपली. खरं तर त्या शनिवारी येणार होत्या, पण काश्मीरात बर्फवृष्टीने रस्ते बंद. त्यांनी सुधाला फोन करून कल्पना दिली होती. मुलाला गिरीशला पण त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण नेहमीप्रमाणे त्याचा मोबाईल नॉट रिचेबल. गिरीशच्या आठवणीने त्यांना तिडीक आली. खर तर दुसरा एखादा मुलगा असता तर गाडी घेऊन आईला न्यायला आला असता, पण आपण त्याबाबत दुर्दैवी. त्यांची टॅक्सी बिल्डिंग जवळ आली. भाडे देऊन त्या छोटी बॅग घेऊन उतरल्या आणि लिफ्टमध्ये शिरल्या. बेल वाजल्यावर सुधाने दार उघडलं. छोटी महिमा यावेळी झोपली असणार याची त्यांना कल्पना होती. सुधाने त्यांची बॅग हातात घेतली आणि त्याच्या खोलीत नेऊन ठेवली. कसा झाला प्रवास? काश्मीर शेवटी रद्दच झाले ना? सुधा म्हणाली. हो ना, जोरात बर्फ पडतोय काश्मीरात. तरी नशीब आयत्या वेळी विमानाची तिकिटे मिळाली, नाहीतर आम्ही दिल्लीत अडकून पडलो असतो. हो, बरं झालं आलात. महिमा वाट पाहत होती आजीची. आजी आजी करत झोपली शेवटी. होय ना, मला पण तिची आठवण येत होती. खूप खेळणी आणली तिच्यासाठी. आता उद्या बघेल. गिरीश नाही आला अजून? तुम्ही गेला त्या दिवशी जे बाहेर पडलेत ते अजून आलेले नाही. तुम्ही उद्या यायच्या होतात ना, त्यामुळे ते उद्या उगवतील. विजयाबाईंच्या अंगाची आग आग झाली. या मुलाची त्यांना काळजी होती. नवरा मनोहर लवकर गेल्यावर त्या गिरीशला त्यांनी वाढवलं, पण याचं त्याच्या बायकोत मुलीत संसारात लक्षच नाही. सतत बाहेर मित्रमैत्रिणीत व्यसनात. एक निश्वास टाकून विजयाबाई जेवायला बसल्या. थोडं खाऊन त्याने सुधाच्या खोलीत जाऊन महिमाला थोपटले आणि त्या आपल्या खोलीत झोपायला आल्या. त्यांना झोप येईल. विजयाबाई आपल्या खोलीतील झुलत्या खुर्चीवर बसल्या. मुलाचं गिरीशचं काय करायचं याचा विचार करत राहिल्या. त्यांचा नवरा मनोहर ट्रेकिंग करताना दरीत कोसळला आणि जागीत मृत झाला. तेव्हा त्या 32 वर्षाच्या होत्या आणि गिरीश 2 वर्षाचा. पण विजयाबाईंना नोकरी होती म्हणून त्या सावरल्या. लग्नाआधी जेमतेम 11वी पास झालेल्या विजयाला नवऱ्याने कॉलेजमध्ये जायला लावले. ग्रॅज्युएट झाल्यावर आपल्याच कंपनीत नोकरी मिळवून दिली. मग गिरीशचा जन्म. सारे काही मस्त आनंदात होते. पण स्पोर्ट्स म्हणजे मनोहरचा वीक पॉइंट. सर्व खेळात पुढे, टेनिस, क्रिकेट, तसंच ट्रेकिंग. पण दुर्दैव, ट्रेकिंग करताना पाय घसरून तो दरीत कोसळून आपण पण दुःखात कोसळलो पण सावरलो. नवऱ्याच्या पॉलिसी होत्या, त्यामुळे त्याचे चांगले पैसे मिळाले म्हणून आपण ही जागा घेऊ शकतो. नोकरी होतीच, पण मुलाकडे गिरीशकडे म्हणावे तेवढे लक्ष देता आले नाही. त्याला अभ्यासात रुची नव्हती, पण त्याला आम्ही क्लास लावला. पुस्तके सर्व वेळेवर मिळत होती त्याला. पण तो कसा बसा 12वी झाला. मग आपण त्याला फार्मसी कॉलेजमध्ये घातले आणि 2 वर्षांनी एका हॉस्पिटलच्या आवारात मेडिकल घालून दिले. मला वाटले चला, जबाबदारी कमी झाली, आता तो पैसे मिळवील, मग त्याचे आपण लग्न करू, मग नातवंड. पण गिरीश मेडिकल चालवत होता, म्हणजे कसे चालवत होता कोण जाणे. खरं तर डॉक्टर भानुशाली हॉस्पिटलमध्ये याचं दुकान. डॉक्टर भानुशाली आणि मिसेस भानुशाली दोघांनाही मोठी प्रॅक्टिस, म्हणजे मेडिकल चांगलंच चालत असणार. पण मुलाकडे आपण कधी पैसे मागितलेच नाहीत. म्हटले आपली नोकरी आहे, त्याचे पैसे त्याला असू देत. आणि अचानक डॉक्टर भानुशाली हॉस्पिटलमधून आपल्याला बोलावणं आलं.
आपण गेलो तेव्हा त्या हॉस्पिटलमधील वातावरण तंग होतं. डॉक्टर भानुशाली यांनी आपल्याला आत बोलावलं. मी समोर येताच डॉक्टर भानुशाली आणि त्यांची पत्नी बोलायला लागली. विजयाबाई आणि तुमचा नवरा मनोहर हे आमच्या ओळखीचे होते. तुम्हा दोघांकडे पाहून आम्ही गप्प बसलो, नाहीतर पोलीस कंप्लेंट केली असती. काय झालं डॉक्टर? मी घाबरून विचारले. तुमच्या मुलाने हॉस्पिटलमधील नर्सवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात ती वाचली, तेवढ्यात एक आया आली तिथे म्हणून. धरणी मला पोटात घेईल तर बरे असे वाटले. मी त त प प त त प प करीत लागलो. कसा कोरडा पडला. मॅडमनी माझ्या हातात पाण्याचा ग्लास दिला. मी एका घोटात ग्लासातील पाणी संपवले. माझ्याकडे पाहत मॅडम म्हणाल्या, आम्ही त्या नर्सला समजावले आहे, तुमच्याकडे आणि तुमच्या नवऱ्याकडे पाहू. ती तक्रार करणार नाही, पण तुमचा मुलगा आज नंतर या हॉस्पिटलमध्ये दिसता कामा नये. तुमचे मेडिकल दुसऱ्या कोणाला तरी द्या, पण आजपासून तुमचा मुलगा इथे असता कामा नये. मी हात जोडले, मान खाली घालून बाहेर पडले. मेडिकलला कुलूप लावून मी घरी आले. मनोहरच्या फोटोसमोर बसून रड रड रडले. त्याच्या मुलाने जवळजवळ बलात्कार केला होता एका नर्सवर. मनोहरने मिळवलेली कीर्ती माती मोल केली होती. अख्खी रात्र मी रडून घालवली. 4 दिवस गिरीश घरी आला नाही. मी त्याला शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केला. 4 दिवसानंतर दाढी वाढवलेला, कपडे मळलेला गिरीश घरात घुसला. तो माझे पाय धरून रडू लागला. बाबांच्या फोटोसमोर डोके टेकून रड रड रडला. चूक झाली माझी आई, चूक झाली माझी म्हणून तोंडात मारून घेऊ लागला. शेवटी मी क्षमा केलीच. आई होते ना शेवटी. मेडिकल बंद झाले. मग रिकामा तरी किती दिवस बसणार. मी त्याच्यासाठी नोकरी शोधू लागले. माझ्या मैत्रिणीचा धीर ट्रॅव्हलिंग कंपनीत होता. त्याला सांगून त्या कंपनीत चिकटवले मी. आता त्याचा पगार मी हातात घेऊ लागले. त्याच्या खर्चाला आवश्यक तेवढेच पैसे देऊ लागले. तो कंपनीत चांगले काम करत होता. मी खुश झालो. आता त्याचे लग्न करून द्यावे असे मनाने ठरवले. माझा नवरा मला अनाथाश्रमात घेऊन जात असे. तिथल्या लोकांसाठी आम्ही पैशाची मदत करत असू. शिवाय स्वयंसेवक म्हणून काही वेळा आम्ही काम करत असू. एक विलक्षण समाधान त्यातून मिळेल. मनोहर गेल्यानंतर मी माझी नोकरी सांभाळून कधी कधी एका अनाथाश्रमात जात असे. थोडीफार पैशाची मदत, कधी कधी पुस्तके, वर्तमानपत्र वाचून दाखव, असं थोडंफार करत असे. या अनाथाश्रमात सुधा दिसली. सुधा, तिला कोणीतरी तिथे सोडून गेले होते. सुधा तेथेच मोठी झाली. 12वी पास होऊन त्या संस्थेत नोकरी करू लागली. तिला आता पगार मिळत होता. अत्यंत गुणी, मान वर करून न बोलणारी, नेहमी हसऱ्या चेहऱ्याची सुधा मला खूप आवडायची. तिला सून करून घरात आणावे असे वाटायचे. मी गिरीशला अनाथाश्रमात नेऊन सुधा दाखवली. ती अनाथ असून तिला कोणतरी दारात सोडून गेले होते हे पण सांगितले. त्याला पण सुधा आवडली असे तो म्हणाला. मी सुधाला माझा मुलगा दाखवला. त्याने मेडिकलमध्ये असताना केलेली चूक पण तिला सांगितली. तिने तरुण वयात अशा चुका होतात असे म्हणून ती पण लग्नाला तयार झाली. कदाचित तिला माझा आधार वाटला असेल. मी संस्थेच्या संचालिकांना सांगून दोघांचं लग्न लावून दिलं. आता सुद्धा घरी आली. ती पण नोकरी करत होती, मी पण नोकरी करत होते. गिरीश नोकरीला होता. सर्व काही आनंदी आनंद होता. 6 महिन्यात सुधाला दिवस गेले आणि मी खुश झाले. या काळात गिरीश उशिरा येऊ लागला. अधूनमधून दारू पिऊ लागला. मी त्याला सक्त सूचना करून सुद्धा त्याचे सुरूच होते. हळूहळू मला बातमी लागली की कंपनीतील एका मुलीबरोबर तो राहत आहे म्हणून. मी त्याला कडक शब्दात सुनावले, पण तो माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. मग आमच्या घरात महिमाचा जन्म झाला. माझा मुलगा सुधा आणि महिमाकडे अजिबात लक्ष देत नव्हता. बिचारी सुधा रडत होती. आपल्या नशिबाला दोष देत होती. मी पण असहाय्य झाले होते. मला माझ्या नवऱ्याची, मनोहरची या काळात खूप आठवण येत होती. काहीतरी मार्ग काढायला हवा होता.
मी त्याच्या कंपनीतील त्या मुलीला पण जाऊन भेटले, पण ती मुलगी अगदीच निर्लज्ज निघाली. मला माझ्या सुनेला सुधाला होणारा त्रास पाहावत नव्हता, तिची तडफड पाहावत नव्हती. 8 दिवसापूर्वी आमच्या ऑफिसमधील मंडळी काश्मीरला जायला निघाली. सुधाने खूप आग्रहच केला, तुम्ही जा ट्रिपला. कुठे जाणे होत नाही, येणे होत नाही. शेवटी मी ट्रिपला गेले आणि आत्ता 1 दिवस लवकर आले तर माझा मुलगा 4-5 दिवस बायको मुलीला एकटं सोडून तिच्याकडे. आता हे अति झालं होतं. काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा होता. माझा मुलगा असला म्हणून काय झाले? निर्णय कठोर असेल पण तो मला घ्यायलाच हवा होता. खुर्चीत बसल्या बसल्या मला हे सर्व आठवत होते. रात्री उशिरा कधीतरी मला झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा घरात शांतता होती. सुधा संस्थेत गेली असणार. जाताना महिमाला घेऊन जाते ती, त्यामुळे घरात एकदम शांतता. विजयाबाईंनी उठून चहा घेतला आणि त्या अंघोळीला गेल्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्यांनी ओळखले, गिरीश आला असणार. त्यांनी दरवाजा उघडला. बाहेर गिरीश होता. आईला पाहतो चपापला. अरे तू केव्हा आलीस? हा, रात्री यायची होतीस ना, म्हणून तू 5 दिवस नाहीसा झाला होतास काय? हा, आई यायच्या आधी घरात घुसायचं. बरोबर, तुझी बायको बिचारी साधी रडत बसेल पण नवऱ्याची तक्रार करायची नाही. काय चाललंय तुझं गिरीश? एकदा तुला मी सोडवलं गिरीश. मेडिकल दुकानात असताना केलेली भानगड, तुरुंगात जाण्याऐवजी मी तुला घरी आणलं, तुझं लग्न करून दिलं. एक मुलगी आहे तुला, तरी तू दुसऱ्या स्त्रीच्या घरी 4-4 दिवस. कशी लाज वाटत नाही तुला? आई, तू मला सांगू नको लाज वाटत नाही म्हणून. तू मला लग्न करून दिलंस, पण ती कोणती? अनाथाश्रमातली मुलगी. माझा विश्वास नाही असल्या मुलीवर. कोण कुणाची? मी तुला लग्नाआधी कल्पना दिली होती गिरीश. तुझा पराक्रम पण सुधाला मी सांगितला होता, पण तिने तुला माफ केलं ना. कधी त्याबद्दल बोलली ती? आणि तू अनाथाश्रमातील लोकांना, स्त्रियांना शील नसतं असं म्हणतोस. गिरीश, एवढे दिवस बोलले नाही मी. तुझ्या बाबाने याविषयी कधी कोणाला सांगू नकोस असं सांगितलं मला, पण आत्ता मी सांगते, मी पण अनाथाश्रमातलीच मुलगी आहे. कळलं? मी पण अनाथाश्रमातलीच मुलगी आहे. माझे पण आई बाबा कोण हे मला माहीत नाही, पण तुझा बाबा केवढा मोठ्या मनाने. तुझ्या बाबाने मला त्या ठिकाणी पाहिलं आणि मागणी घातली, आणि तू त्या भल्या बापाचा नीच मुलगा त्या नर्सवर बलात्कार करायला निघाला होतास. तेव्हा कुठे गेले होतं तुझं चारित्र्य? आता त्या बाई बरोबर राहतो आहेस तेव्हा कुठे विसरलास तुझं चारित्र्य? आई, मी पुरुष आहे विसरतेस? अजिबात विसरत नाही, अजिबात विसरत नाही गिरीश. तू माझा मुलगा म्हणून म्हणायला सुद्धा लाज वाटते मला. एका भल्या बापाचा तू निर्लज्ज मुलगा आहे, निर्लज्ज मुलगा. आजपासून तुझा माझा संबंध संपला. हे माझे घर मी सुधाच्या नावावर करणार आहे, आणि माझे सर्व काही नोकरीचे मिळालेले आहे, सर्व बँक बॅलन्स तिलाच देणार आहे. परत या घरात पाय ठेवायचा नाही. मी खाली गुरख्याला सांगून ठेवणार आहे, किंवा मला केवळ सुधाला त्रास द्यायचा प्रयत्न करशील म्हणून पोलीस स्टेशनला पण तक्रार लिहून ठेवणार आहे. चल, चालता हो. गेट आउट, गेट लॉस, गेट आउट. गिरीशला हाताने ढकलत ढकलत विजयाबाईंनी बाहेर काढले आणि धाडकन दरवाजा लावला. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.